गेलो तर एक तर तिथं आपल्या पूर्ण कुटुंबाची मोफत तपासणी होते. तर समजा मला स्पॉन्डिलोसिस आहे म्हणून मी तिथे गेलो, तर तिथला उपचार आणि इतर उपचार यात फरक काय राहतो, तर बऱ्याच वेळेला लोक कॅल्शियमच्या गोळ्या नुसत्या खात असतात. माझी जाडी का वाढली हे न बघता डायबिटीस बरी करण्याचा उपचार करत असतात. ते साहजिक होणार नाही ना, ज्या क्रमानं रोग झालाय त्या क्रमानंच तो बरा करायला पाहिजे. मग पहिल्यांदा माझीच जाडी का वाढली, मग जाडी वाढल्यानंतर ब्लड प्रेशर पण वाढू शकतं, कामजीवनावर पण परिणाम होऊ शकतो. मग मला स्पॉन्डिलोसिस का झाला, याचं मूळ कारण या जिओफ्रेश मध्ये डॉक्टर त्या ठरलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे तपासून त्यांना ते सांगतात. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शॉपीत जावा, तुमचं डायग्नोसिस हे एकाच पद्धतीनं होऊन एकच रिझल्ट तुम्हाला तिथे यायला पाहिजे हा विचार त्यामध्ये केला जातो. जसं आपण पहिल्या गुरुवारच्या भागामध्ये बघितलं होतं की किडनीचा रोल सुद्धा यामध्ये कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन मध्ये म्हणजे कॅल्शियम शरीरात टिकून ठेवण्यामध्ये महत्वाचा आहे. किंवा जी कुंडली म्हणजे अँटेरियर पिट्युटरी ग्लँड जी आहे तर त्याचा संबंध तुमच्या ग्रोथ हार्मोनशी आहे. मग आयुर्वेदानं या दोन्ही गोष्टींचा विचार त्या काळातच केलेला आहे की मर्मगत व्याधी आहे तर किडनी तुमच्या मूत्रपिंड चांगलं पाहिजे तर तुमचं वजन पण वाढणार नाही. त्यांनी मेदो घटित अवयव आहे किडनी असं त्यांनी श्लोक लिहिलेला आहे. म्हणजे मेदाचं पचन होण्यामध्ये म्हणजे फॅट मेटाबॉलिझम मध्ये किडनीचा रोल खूप मोठा असतो. तर जिओफ्रेश शॉपिंग मध्ये तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही घ्या वजन कमी करायची औषधं, अशी मिळणार नाहीत. तर तुमच्या जन्मतारखेप्रमाणे, तुमच्या वयाप्रमाणे, तुमच्या जीवनशैलीप्रमाणे तुम्हाला ह्या मूत्रपिंडावरची असतील, वजन कमी करण्याची असतील, ही सगळी औषधं तुम्हाला दिली जातील. लिव्हर हा एक मेन ऑर्गन आहे जो फॅट मेटाबॉलिझम मध्ये महत्वाचं काम करत असतो. किंवा लिव्हर मधून येणारे स्त्राव ज्या डिओडिनम मध्ये येतात त्या डिओडिनम मध्येच कॅल्शियमचं शोषण होत असतं आणि त्याला व्हिटॅमिन डी मदत करत असतं. मग हा विचार करून तुमचा स्पॉन्डिलोसिस बरा होण्यासाठी जे कॅल्शियम शोषण व्हायला पाहिजे त्याची औषधं दिली जातात. एकदा ती औषधं लागू पडतायत किंवा ते मूळ कारण झालं की त्यांना सांग 7, 10 किंवा 15 दिवसाचं पंचकर्म जाऊन निवासी पद्धतीनं प्रकृती रिसॉर्टमध्ये करा असं सांगितलं जातं. आणि तिथे पूर्ण शरीर शुद्धी करून ही जी प्रक्रिया आहे की माझ्याच वयाचा दुसरा माणूस खणखणीत आहे, त्याचं काही झिजलं बिजलं नाहीये परंतु माझं मात्र झिजायला लागलंय, तर हे सगळं मेटाबॉलिझमची प्रक्रिया त्या ठिकाणी दुरुस्त केली जाते. आणि साहजिक आहे जसं आपण मागं एकदा म्हणलात की प्रकृतीमध्ये रोग बरा करण्याच्या पद्धतीपेक्षा शरीराला ट्रेनिंग करण्याची पद्धत जास्त छान आहे. तर त्याच्यामुळे हे ट्रेनिंग एकदा शरीरानं घेतलं की मग परत बिलकुल झीज होत नाही. तर ते त्यामध्ये त्यांच्या पंचकर्मांच्या मध्ये केलं जातं. त्या ठिकाणी त्यांना व्यायाम, डाएट प्लॅन हा सगळा दिला जातो. डाएट म्हणजे वजन कमी करण्याचा उपास नाही, योग्य खाण्याला प्रोत्साहन. म्हणजे की तिथं कॅलरी कॉशियस राहून चालणार नाहीये, तर आपल्याला पोषण मिळालं पाहिजे. मग तुम्ही कॅलरीज मिळायला पाहिजेत म्हणून एखादं काही जड पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही नाचणीचं सत्व कसं खाऊ शकता किंवा नाचणीची उकड कशी खाऊ शकता. एक राजगिऱ्याच्या लाडू मध्ये सुद्धा खूप चांगलं आयर्न आणि कॅल्शियम तुम्हाला मिळतं. मग तुम्ही उपास जर तुमचा असेल तर तुम्ही साबुदाण्यापेक्षा राजगिरा कसा प्रिफर करा. हे छोट्या छोट्या टिप्स या सगळ्या त्या लोकांना प्रामुख्यानं दिल्या जातात आणि त्यातनं त्यांची झीज भरून काढणं आणि वजन कमी करणं. म्हणजे बघा ट्रीटमेंट करताना इकडे चरबी कमी करायची आणि कॅल्शियम वाढवायचंय, एकमेकांच्या उलट आहे, परंतु ते यामध्ये औषधांनी उपचारांनी छान साधलं जातं. नक्की. जसं तुम्ही म्हटलात तसं की आता स्पॉन्डिलायसिसचा विषय आपण आज घेतोय जर का, तर अशा प्रकारे आता आपण पेशंट जे आता जसे प्रकृतीमध्ये जर का निवासी पद्धतीने ते ट्रीटमेंट घ्यायला आले तर त्यांची मग एकंदर अशी सगळी प्रक्रिया असते, उपचार प्रक्रिया, त्याच्यामध्ये मग कुठले कुठले स्पेसिफिकली पंचकर्माचे वापर आपण करतो का, ते कशा प्रकारे असतं? आता हा प्रकृती जिओफ्रेशचा जो एक शिकलेला डॉक्टर किंवा वैद्य म्हणूयात आपण, हा प्रत्येक गावोगावी जाऊन जो तपासणी करणार आहे तो त्या ठिकाणी त्यांचं मूळ कारण सगळं बघून एक चार्ट तयार करतो. किंवा ह्यांना नाकात औषध घालायचं हे असावं, डोळ्यात औषध घालायचं हे असावं. आता तुम्ही म्हणाल की डोळ्याचा आणि गुडघ्याचा काय संबंध आहे किंवा डोळ्याचा आणि कमरेच्या स्पॉन्डिलोसिसचा काय संबंध आहे, हा सूक्ष्म विचार पण त्यांना समजावून सांगितला जातो किंवा ह्यातनं तुमचे मणके कसे बरे होणार आहेत ते. म्हणजे ट्रीटमेंट प्लॅन त्यांचा जिओफ्रेश शॉपीमध्ये तयार होतो. ते डॉक्टर तिकडून काही व्हॉट्सअप ईमेल द्वारे इकडे पाठवतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचा अभ्यास करतो आणि मग ती ट्रीटमेंट त्यांची सुरू केली जाते. आणि ती 7 दिवस ते 10 दिवस अशी असते. यामध्ये किंवा काही जणांना 15 दिवस पण लागते. अगदी ऑपरेशन वगैरे सांगितले तर ते ऑपरेशन टाळायचं असेल पण 15 दिवस, काही ना 21 दिवस सुद्धा लागू शकतात. त्यातले पहिले जे 7 दिवस असतात त्याच्यामध्ये उपाशीपोटी 5:30 वाजता काही 5:30 ते 6 दरम्यान काही निरुह बस्ती दिले जातात. निरुह बस्ती म्हणजे खाल्लेलं आतड्यातनं शोषण्याची प्रक्रिया आहे आणि ते 7 दिवस केले जातात. नंतर 8 दिवस हे अस्थिपोषक म्हणजे हाडांचे पोषण करण्याचे उपचार केले जातात आणि मग पुढे त्यांना 6 महिने
या हाडांचं पोषण करण्याची प्रक्रिया चालू ठेवावी असं सांगितलं जातं. कारण आपण जरी किती प्रगत तंत्रज्ञान झालं, आपण आधी चंद्रावर जाऊन पोहोचलो, तरी स्त्रियांच्या डिलिव्हऱ्या 9 महिन्यातच होतात. ते आपण फास्ट नाही करू शकतो की 6 महिन्यातच बाळ बनवावं. तर तसं हाड बनण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया पुढे काही दिवस जाणार आहे. साधारणपणे महिन्याला त्या औषधांचा खर्च 1000 ते 2000 रुपये व्यक्तीप्रमाणे येऊ शकतो. परंतु ते पुढे 6 महिने त्यांना घ्यायला सांगितलं जातं. आणि या पंचकर्मांमध्ये खाल्लेलं पचून ऍब्सॉर्प्शन आणि ऍब्सॉर्ब झालेलं कॅल्शियम हाडांपर्यंत नेणं अशी पंचकर्म केली जातात. नक्की. हा भाग झाला पंचकर्माचा. जसं आपण आणि मगाशी म्हणलं तसं की प्रत्येक व्यक्तीनुसार किंवा त्याच्या प्रकृतीनुसार मेडिसिन आहेत, जी औषधं आहेत ती पण बदलली जातात. मग त्या अनुषंगाने आता जर का सिव्हिअरिटी असेल, आता स्पॉन्डिलोसिसची सिव्हिअरिटी आहे, बऱ्याच वेळेला जसं तुम्ही म्हणालात तसं की अगदी असह्य वेदना होतात किंवा मुंग्या येतात, बाकी सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही इतक्या त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. तर मग अशा वेळेला तुम्ही काय सजेस्ट करता की तिथे पण मी हेच शिकवलं की पेन किलर आयुर्वेदात नाहीयेत. तर तुम्ही तात्पुरत्या त्या इंग्रजी शास्त्राचा आधार घ्या आणि पेशंटला आधी आनंद मिळू देत. तो कुठल्या आयुर्वेदाला मिळतो का कशाने मिळतो हे बघू नका. आणि मग एक बफर पिरियड तुम्हाला मिळेल आयुर्वेदिक उपचार करायला. कारण पेन किलर मी नेहमी माझ्या पेशंटना विचारतो की तुम्हाला दुखणं थांबण्याचे उपचार करू का मणके बरे करून देऊ. पेशंट म्हणतात दुखणं थांबवा. म्हणतो तो मी डॉक्टर नाही. कारण मी दुखणं नुसतं थांबवलं तर गोळीचा इफेक्ट संपला की परत दुखायला लागेल. पण मी एकदा का मणके दुरुस्त केले तर परत दुखतील का नाही. मग मणके दुरुस्त म्हणजे काय, तर तुम्ही खाल्लेलं पचून हाडांपर्यंत जायला पाहिजे. मग ती प्रक्रिया प्रकृतीमध्ये पंचकर्मांद्वारे आणि जिओफ्रेश पण तात्पुरतं बरं करायला मात्र आपण कुणाचाही आधार घेऊ शकतो. पंचकर्मांनी जवळजवळ 50 ते 60% वेदना या नाहीशा होतात एक 15 दिवसाच्या उपचारांच्या. कारण तो नीट चालायला लागतो, मुंग्या कमी यायला. रज्जू जो आहे तो मेंदूतनं निघतो. फार रागीट चिडका टेन्शन घेणारा माणूस असेल, ज्याला कौटुंबिक स्वास्थ्य नाहीये, बिझनेसमध्ये स्वास्थ्य नाहीये, त्याला रिझल्ट थोडा कमी येईल. पण एक नॉर्मल माणसाला 50-60% आरामात त्याच्या वेदना कमी होतात. मग उरलेल्या पुढच्या 4-6 महिन्यात बंद होऊन जातात. नक्की. मला वाटतं आपण ट्रीटमेंटचा भाग समजून नेमका घेतलेला आहे. कशा प्रकारे आपण आयुर्वेदाने विचार केला आणि आयुर्वेदामध्ये कशा प्रकारच्या ट्रीटमेंट याच्यावरती अवलंबून आहेत त्या बघितलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण ही चर्चा सुरू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आयबीएन. ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी लठ्ठपणा विषयी बोललोय, स्पॉन्डिलोसिस वरती आपण आज बोलतोय, त्याविषयी आपण बोलूया. परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याचशा क्वेरीज आताही आपले कार्यक्रम बघितल्यानंतर आपल्याकडे येत आहेत की आपल्याला ही जिओ फ्रेश शॉपी सुरू करायची. तर त्या अनुषंगाने एक उत्तम उद्योजक बनू शकेल अशी संधी आपण त्यांना देऊ शकतो, ज्यांना इंटरेस्ट आहे. तर त्या अनुषंगाने आपण त्यांना थोडंसं मार्गदर्शन करूया की नेमकं त्यांना काय करायचं. एक तर जिओ फ्रेशची शॉपी घेणं हा फ्रँचायझी असा कन्सेप्ट आहे. म्हणजे एकसारखं काम सगळ्या ठिकाणी एकाच प्रोटोकॉलनी करायचं आहे. बेसिकली याला तुम्ही स्वतः डॉक्टर असण्याची काही गरज नाही. प्रेक्षकांच्या पैकी कुणीही येऊन ती शॉपी सुरू करू शकतं. जो नंबर दिसतो त्याच्यात त्यांनी फोन केला आणि माहिती विचारली की ते होऊ शकतं. पण त्याला 3 ते 5 लाखापर्यंतची गुंतवणूक अपेक्षित आहे. या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे ते पैसे नसतील तर त्याचं कर्ज कसं काढायचं इथपासून सगळी टेक्निकल माहिती त्यांना दिली जाते. कारण कुठलाही बिझनेसमन स्वतःच्या पैशावर उद्योग नाही करत, तो कुठेतरी कर्ज काढूनच करत असतो. तर आपण विशेषतः मराठी माणसांनी हे ध्यानात घ्यायला पाहिजे की आपण त्याच्या एखादं सीसी किंवा असं घेऊन सुद्धा हे सुरू करू शकतो. त्याला स्वतःची जागा असायला पाहिजे असं काही नाहीये. भाड्यानं जागा घेऊन आपण ती शॉपी सुरू करू शकतो. ज्याला आपण एक आजकाल स्मार्ट जमाना सगळा झालेला आहे. एक स्मार्ट बिझनेस आणि एक स्मार्ट इन्कम असं आपण ह्या जिओ फ्रेश शॉपीचं वर्णन करू शकतो. पण ह्या स्मार्टनेस मध्ये एक प्रामाणिकपणा दडलेला आहे. कारण बऱ्याच तुम्हाला माहितीये की स्त्रिया ह्या छान स्वभावाच्या असतात, त्यांना समाजसेवा पण हवी असते, कुटुंबाला एक आधार पण त्यांना करायचा असतो. मग या ह्याच्यासाठी जी एक बेसिक फ्रँचायझी फी आहे ती तालुका आणि जिल्हास्तरीय अशी वेगळी वेगळी असते. आपण ओटीसी प्रोडक्ट म्हणतो. म्हणजे हेअर ऑइल असेल, शॅम्पू असेल, साबण असेल, चेहऱ्याची आंघोळीनंतर लावायची क्रीम्स असतील, त्वचेची काही क्रीम्स असतील, तळपायाला भेगा पडल्याचं औषध असेल, तर असं सहज जाऊन कुणीही घेऊ शकतं. अशी एक नैसर्गिक लॅब टेस्टेड आणि प्रूव्हन आणि सुरक्षित अशी औषधं
प्रॉडक्ट्स म्हणून आपण ते जाऊन घेऊ शकतात. आणि व्याधीप्रमाणे मग स्त्रियांकरता, पुरुषांकरता, लहान मुलांच्या करता, ज्येष्ठ नागरिकांकरता, संधिवाताची, मधुमेहाला नियंत्रित ठेवण्याकरताची, जाडी कमी करण्याची, पचन विकारावरची, अशी वेगवेगळ्या आजारांवरची औषधं आहेत. तर ती शक्यतो तिथले डॉक्टर तपासून तुमच्या प्रकृतीला योग्य काय, म्हणजे तुमचं कमी खर्चात भागतं. तुम्ही वेगळे वेगळे बाण मारण्यावर खर्च करण्यापेक्षा एक मूळ कारणाप्रमाणे कदाचित एखाद दुसरं औषध घेतलं तर 500-700 रुपयात तुमचं महिन्याचं काम होऊ शकतं आणि त्याप्रमाणे उपचार हे केले. आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.